आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा. डाऊटनटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील. काय सोडवणार तेही मराठीत. फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा. आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, चला तर हा प्रश्न सोडूया. प्रश्न काय आहे? प्रश्न आहे की इन अ वर्कशॉप अ वर्कर मेजर्स द लेंथ ऑफ अ स्टील प्लेट विथ अ वर्नियर कॅलिपर्स हॅव्हिंग अ लिस्ट काउंट 0.01 centimeter. For such measurements of the length yielded the following values: 3.11 centimeter, 3.13 centimeter, 3.14 centimeter and 3.14 centimeters. Find the mean length, mean absolute error and the percentage error in the measured values of the length. तर आपल्याला सांगण्यात आलेले आहे की एका वर्कशॉपमध्ये वर्करनं स्टील प्लेटची लेंथ मेजर केली व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने आणि 4 लेंथ भेटल्या आपल्याला. तर याच्यावरून आपल्याला काय काय काढायला सांगितलेलं आहे? आपल्याला मीन लेंथ काढायला सांगितलं आहे, त्यानंतर मीन ॲब्सोल्यूट एरर आणि पर्सेंटेज एरर काढायला सांगितले आहे. ठीक आहे ना. तर सुरुवातीला आपण लिहून घेऊ की आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे. आपल्याला 4 रीडिंग्स देण्यात आलेले आहेत. लिहून घेऊ. x1 इज इक्वल टू 3.11 सेंटीमीटर, x2 is equal to 3.13 centimeter, x3 is equal to 3.14 centimeter and x4 is equal to 3.14 centimeter. Okay, so now let's find out mean. What is formula for calculating mean? Mean is equal to the sum of all these entry x1 plus x2 plus x3 plus x4 divided by 4. This will be mean. Now let's put the values and find out what mean is. So mean, let's put the values. Okay, 3.11 plus 3.13 plus 3.14 plus 3.14 divided by 4. When we calculate this, what we get is this: x mean is equal to 3.13 centimeter. So this is our mean, the first. Okay, now what else we have been asked to find? We have been asked to find mean absolute error. All right, so let's do that. So I'll write down formula of mean absolute error. Mean absolute error is equal to mod of delta x1 plus mod of delta x2 plus mod of delta x3 plus mod of delta x4, everything divided by 4. Okay, so now so what do we get? Delta x1 is equal to mean आहे 3.13 minus x1 आहे किती आहे x1 3.11. तर आपल्याला भेटतं मीन डेल्टा x1 भेटतं 0.02. बरोबर आहे. तसंच बाकीच्या पण व्हॅल्यू आपण काढू शकतो आणि त्या आपल्याला भेटतात.
डेल्टा x2 किती भेटतं आपल्याला डेल्टा x2 डेल्टा x2 भेटतं 3.13 मायनस 3.13 इट इज 0. डेल्टा x3 किती भेटतं आपल्याला डेल्टा x3 आहे 3.13 मायनस 3.14 किती आहे ते 0.01 पण मायनस आणि डेल्टा x4 भेटतं आपल्याला तेवढंच. आता ह्या व्हॅल्यूज जर आपण ह्या फॉर्म्युल्यात ठेवल्या मीन ॲब्सोल्यूटच्या तर आपल्याला भेटतं की काय भेटतं आपल्याला डेल्टा x मीन जे की आहे मीन ॲब्सोल्यूट एरर किती भेटतं आपल्याला 0.02 0 आता मॉड आहे म्हणून 0.01 0.01 डिवायडेड बाय 4. तर याला आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला काय भेटतं आपल्याला भेटतं की डेल्टा x मीन 0.01 सेंटीमीटर. तर हे झालं मीन ॲब्सोल्यूट एरर. काय आहे हे मीन ॲब्सोल्यूट एरर. तर आता आपल्याला काय काढायचं आहे पर्सेंटेज एरर. ठीक आहे चला तर मग काढूया आपण. पर्सेंटेज एरर काढण्याचा फॉर्म्युला काय आहे पर्सेंटेज एरर तो आहे डेल्टा x मीन अपॉन मीन इंटू 100. ठीक आहे तर आता आपण याच्या किमती ठेवूयात. काय आहेत किमती डेल्टा x मीनची आपण काढलेली ती आहे 0.01 इंटू 100 होल डिवायडेड बाय किती मीन आला होता आपला मीन आला होता 3.13. ठीक आहे ना. तर याला आपण जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला भेटतं की 0.3195%. तर ही झाली आपली पर्सेंटेज एरर. काय आहे हे पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर. ठीक आहे तर अशा प्रकारे आपण तिन्ही व्हॅल्यू काढलेल्या आहेत. धन्यवाद.